ज्यांचे नाव घेतात मस्तक अभिमानाने उंचावते आणि रक्तात शौर्य संचारते, अशा या महापुरुषाला वंदन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. चला तर मग या कार्यक्रमाची सुरुवात करूया दीप प्रज्वलनाने. प्रकाश म्हणजे ज्ञान, प्रकाश म्हणजे प्रेरणा आणि प्रकाश म्हणजे शिवरायांच्या विचारांची अखंड ज्योत. मी आता शुभांगी मॅम यांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन दीप प्रज्वलन करावे. धन्यवाद शुभांगी मॅम. या दीपाच्या प्रकाशासह आपण कार्यक्रमाची पुढील वाटचाल करूया. शिवराय म्हणजे केवळ इतिहास नव्हे, शिवराय म्हणजे विचार, नीती, शौर्य आणि ज्ञान. हे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आता आपण ऐकणार आहोत एक प्रेरणादायी भाषण. मी आता रश्मी मॅम यांना मंचावर येण्यासाठी विनंती करते. सन्माननीय व्यासपीठ आणि उद्याच्या भारताचे शिल्पकार असणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, अहो सह्याद्रीच्या कडा सांगतो इतिहासाची गाथा, सह्याद्रीच्या कडा सांगतो इतिहासाची गाथा, ज्यांच्या चरणी चुकतो उभ्या जगाचा माथा. हे शिवराष्ट्र आहे, हे शौर्य राष्ट्र आहे आणि आज त्या शौर्यांचा जय जयकार करायला आपण सगळे येथे जमलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. त्यांनी लहानापासूनच स्वराज्याची कल्पना मनात बाळगली. विजापूरच्या आदिलशाही आणि मोगल साम्राज्य विरुद्ध संघर्ष करून त्यांनी जनतेसाठी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी गरिबी कावा युद्धतंत्राचा यशस्वीपणे वापर केला आणि एक शिस्तबद्ध लष्कर उभे केले. अनेक लढाया जिंकून आणि स्वराज्य विस्तारल्यानंतर 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. या सोहळ्यात त्यांनी छत्रपती हे पद धारण केले आणि मराठा साम्राज्याची म्हणजे मराठा साम्राज्याची राजधानी रायगड निश्चित केली. त्या ऐतिहासिक दिवसापासून हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली. विद्यार्थी मित्रांनो, महाराजांचा जीवन प्रवास हा आपल्याला बरेच काही सांगून जातो. तोरणा जिंकला वय 16. ज्या वयात आपण मोबाईलमध्ये गेम खेळतो त्या वयात महाराजांनी स्वराज्याची तोरणं बांधली. पहिलं पाऊल उचलण्याची हिंमत त्यांनी दाखवली. संकटावर मात म्हणजे स्ट्रॅटेजी. अफजल खानाचा वध असो व आग्र्याहून सुटका, संकट जेव्हा जेव्हा उभं असतं तेव्हा घाबरायचं नसतं, तर गनिमी कावा म्हणजेच डोकं चालवायचं. उत्तम प्रशासन. केवळ युद्ध नाही तर त्यांनी आरमार उभं केलं, शेती सुधारली आणि गडकिल्ले बांधले. राज्याभिषेक म्हणजे यशाचं शिखर, द डेस्टिनेशन. ते केवळ सोन्याचे सिंहासन नव्हते, तर ते शून्यातून विश्व निर्माण केल्याचं प्रमाणपत्र होतं. एक सामान्य मावळ्याचा राजा छत्रपती झाला कारण त्यांच्याकडे दृढ निश्चय होता. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला राज्याभिषेक म्हणजे सक्सेस हवा असेल तर तुम्हाला सह्याद्री चढावाच लागेल, म्हणजेच हार्डवर्क करावं लागेल. व्यसनांच्या आणि आळसाच्या जंजिरातून मुक्त व्हा, तरच तुम्ही करिअरचे छत्रपती होऊ शकाल. शेवटी एवढंच म्हणेन, इतिहासाच्या पानावर ज्यानं नाव कोरलं स्वतःचं, इतिहासाच्या पानावर ज्यानं नाव कोरलं स्वतःचं, अहो कौतुक करावं तितकं थोडं त्या सह्याद्रीच्या वाघाचं. शिवरायांचे विचार फक्त डोक्यात नको तर रक्तात निर्माण. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतास सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. धन्यवाद. धन्यवाद रश्मी मॅम. इतिहास केवळ पुस्तकात न राहता तर रंगमंचावर जिवंत झाला तर तो अधिक प्रभावीपणे मनात रुजतो. आता आपण पाहणार आहोत इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांकडून सादर
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानयुगे जन्म घेईन. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली, 1-2 वर्ष तब्बल 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात होता. आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा आपल्या समोर सादर करीत आहे. महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या विठोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड. वाऱ्याच्या यगानं धावत आलं या दाराशी वादळाई. दारुगड 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 गळाई, दारुगड 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 गळाई, दारुगड 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 गळाई, दारुगड 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 गळाई. सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा जो जो रे, जो जो
शियासाठी मावळे मर्द मराठे खडे आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली. जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. ते नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. या नाव त्याचं अफजल खान. जिथे
जिता जागता जणू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून मरहबा, सुभानअल्लाह. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. त्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला, खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडपडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकला, पोटामंदी पिचवा ठेकला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा फडलं पोटाला, टळा गेला खानाचा कोटळा भाई रे. अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान आणि सिद्धी जोहर यांनी प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिलेला आहे. पण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. महाराजांनी शिवा काशी यांना बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा, आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवा म्हणाला, वही महाराज, जातो की. आणि मग काय घडलं? काय? रात्रीच्या पहिलं प्रहरास रात्रीच्या पहिलं प्रहरास दहाच्या सुमारास गड उतरण्यास शुभ पालखीत बाजी संगती. पावसानं ओली झाली धरती, रात अंधारी मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीत मोठ्या रूपवात चालला दादा. दोन दिशेला दोन पालख्या केलेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्यानं गराडा घातला. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं, सिद्धी समोर बसवलं. तोवर बातमी आली, हुजूर हुजूर, शिवाजी भागाया, शिवाजी भागाया. आणि कडाडलं सिद्धी. त्याने मेहनतून तलवार काढली, शिवावर धरली. सच बता तू कोण है, वरना मारा जाएगा. शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? आणि कडाडलं सिद्धी. सिद्धीची तलवार चालल्या गेली आणि शिवा संपला गेला. 350 वर्षाच्या काळरात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्य अभिषेकासाठी सज्ज झाला.